तर मित्रांनो, सचिन रमेश तेंडुलकर हे भारतीय क्रिकेटस्थानावर एक अनौपचारिक राजा म्हणून मानले जातात. ते एक बॅट्समन आहेत आणि ते क्रिकेटमधील आजपर्यंत सर्वात अधिक रन बनवणारे खेळाडू आहेत. त्यांचे चाहते त्यांना क्रिकेटच्या दुनियेतील देव मानतात. त्यांचे चाहते देश विदेशामध्ये पसरले आहेत. त्यांनी आत्ता स्वतःच्या बळावर क्रिकेटमधील नाव अमर केले आहे. भारत सरकारद्वारे त्यांना विविध पुरस्कार देण्यात आले आहेत. सचिन तेंडुलकर यांचे बालपण. सचिनचा जन्म दादरच्या निर्मल नर्सिंग होम मुंबई येथे 24 एप्रिल 1973 एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन परिवारामध्ये झाला. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे एक मराठी लेखक व कवी होते आणि त्यांची आई रजनी तेंडुलकर एक इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत असत. सचिनला 2 मोठे भाऊ नितीन आणि अजित व मोठी बहीण सविता हे तिघे सचिनच्या वडिलांच्या पहिल्या बायकोची मुलं. सचिनच्या वडिलांनी सचिनचे नाव त्याच्या आवडत्या संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांच्यावरून ठेवले होते. सचिन तेंडुलकर यांचे शिक्षण. सचिन शिक्षणामध्ये हुशार नव्हते, ते मध्यम श्रेणीमध्ये होते. त्यांचे शिक्षण इंडियन एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल बदरापूर्व मुंबई येथे झाले. क्रिकेटमधील आवड पाहून पुढील शिक्षण रामाकांत आचार्यकर यांच्या बोलण्याने त्यांनी दादरमधील शारदाश्रम विद्यामंदिर स्कूल दादर मुंबई येथे गेले. पुढील शिक्षण त्यांनी मध्येच सोडून क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे ठरवले. सचिन तेंडुलकरचे वैयक्तिक जीवन. सुप्रसिद्ध अमेरिकेचे टेनिस खेळाडू जॉन मॅक्रॉन हे त्यांचे आवडते खेळाडू होते, पण त्यांचे मोठे बंधू अजित तेंडुलकर यांच्यामुळे ते क्रिकेट या खेळाकडे वळाले. त्यांच्याकडूनच त्यांनी क्रिकेटचे मार्गदर्शन मिळवण्यास सुरुवात झाली. डॉक्टर अंजली यांच्याशी सचिन तेंडुलकर यांचा विवाह झाला. त्यांची 2 मुले म्हणजे अर्जुन आणि सारा तेंडुलकर. सचिन तेंडुलकर यांचे करिअर. वयाच्या 14व्या वर्षी 14 नोव्हेंबर 1987 रणजी ट्रॉफीसाठी सचिनची मुंबईच्या संघामध्ये निवड करण्यात आली, पण 11 खेळाडूंच्या लिस्टमध्ये सचिनला स्थान दिलं गेलं नाही. 1 वर्षानंतर 11 डिसेंबर 1988 मुंबईच्या संघातर्फे गुजरातच्या विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये सचिनने नाबाद 100 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण सामन्यात 100 धावा काढणारा सर्वात युवा खेळाडू म्हणून सचिनला मान भेटला. भारतातील स्पर्धा दुलीप आणि देवधर ट्रॉफीमध्ये सचिनने शतके मारले होते. साल 1988 रणजी ट्रॉफी मुंबईतर्फे सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज सचिन तेंडुलकर ठरला. तर मित्रांनो, सचिन तेंडुलकर यांची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.